मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, जर चॅनलवर फर्स्ट टाईम असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे ऑलरेडी माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर आहेत त्यांनी माझ्या चॅनलची माहिती आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे जनावरांचा व्यवसाय करतायत किंवा शेळीपालन करतायत किंवा अन्य काही म्हणजे पशुपालन करतायत तर त्यांच्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे. आज ऑन द वे होतो तर एका ठिकाणी आम्हाला चांगल्या ठिकाणी स्टोअर केलेला कडबा कुट्टीचं ठिकाण मिळालेलं आहे आणि इथं सर्व स्टोअर केलेलं आहे. चांगल्या क्वालिटीचा कडबा आहे. त्यांच्याकडून आपण आज थोडी माहिती घेऊया. लोकेशन तुम्हाला सांगतो. त्यांच्याकडे कुठल्या टाईपचे कडबे आहेत आणि ते कशा प्रकारे किती रुपयांनी सेल करतायत आणि त्यांच्याकडे कशा प्रकारचा माल आहे आणि हेचं ठिकाण कुठं आहे तर ही सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. जर तुम्हाला जर पशुपालनामध्ये धन मिळवायचं असेल किंवा चांगल्या प्रकारे जनावरांची किंवा आपल्याला शेळीपालनाविषयी चाललेलं आहे, शेळ्यांची चांगल्या प्रकारे वजनवाढ घ्यायची असेल किंवा त्यांचा चांगलं आरोग्य ठेवायचं असेल किंवा त्यांच्या आहारामध्ये चांगला विविधता आणायची असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे कडबा कुट्टी आहे. आपल्याला माहीत आहे की हिरवा चारा आणि वाळला चारा आणि पशुखाद्य हे जनावरांचं खाद्य असतं. तर सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे वाळला चारा आहे. वाळला चारा दिला की पशु किंवा शेळी खूप चांगल्या प्रकारे पाणी पिते आणि पाणी पिल्यामुळे त्यांचं चांगलं आरोग्य राहतं. तर कडबा कुट्टीला खूप मित्र आहे. सर नमस्कार. नमस्कार. माझ्या या यूट्यूबमध्ये मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सर आपला परिचय, नाव द्या फक्त आणि ठिकाण सांगा. माझं नाव अमोल कुमार मगदूम, राहणार गोरवाड फाटा, विसा हॉटेल. बरं. तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर ना? बरं. थोडीशी मला एक माहिती सांगा कशा प्रकारे आपले सर्व इथं अवेलेबल आहे. हां नाही, फक्त हे करा, हे लांबूनच हे करा म्हणजे हरभरा चण्याची कुट्टी आहे. हरभरा कुट्टी. हां, तर मित्रांनो ऑलरेडी माझ्या चॅनलवर हरभराच्या ऑलरेडी व्हिडिओ आहे. तर हरभरा भुस्सा म्हणतो आपण. ही चांगल्या प्रकारे खातात म्हणजे अतिशय स्वच्छ आणि हरभरांचं जे टरपाल आपण म्हणतो वाळला चारा आहे, अतिशय बारीक आणि सुटसुटीत आणि सर्व मिक्स आहे त्याच्यामध्ये. सर तुम्ही सांगा ह्याच्याबद्दल, माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं सांगता येईल. हा गैराशी चारा, सुका चारा असतो. बरोबर. खाल्ल्यामुळे आम्ल प्रमाण जास्त असते. बरं. पाणी भरपूर पितं. बरोबर. ह्याचं सर हा भुसा आहे हा साधारणतः आपण विक्री करताना पर के जी कसं देतो आपण? 9 रुपये पर के जी देतो. 9 रुपये पर के जी प्रमाणे. आणि सर ही एक गोणी कितीची असते? एक गोणी अंदाजे 60-65 किलो असते. 60-65 किलो असते. बरोबर. हा झाला हरभरा भुसा. सर दुसरा टाईप आता तर मित्रांनो आपल्याला आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कडबा कुट्टी. कडबा म्हणजे सर्व मिक्स असतं ना सर? हां, तर तुम्ही सांगा म्हणजे सगळं याच्यामध्ये काय काय असतं? हे कडब्याचं कडबा म्हणजे वाळला कडबा, ज्वारीचा कडबा. हां, तर मित्रांनो तोही ऑलरेडी एक व्हिडिओ आहे तर तोही पहा आणि त्याची माहिती आहे. हा आता म्हणजे मी स्वतः शेळीपालन केलेलं आहे मित्रांनो. हा आपण मनुष्य प्राणी आहोत. आपल्याला ताटामध्ये वेगवेगळ्या प्रकारे जेवण चांगलं असेल तर आपण चांगल्या प्रकारे चविष्ट खातो. तसं जनावरांना पण किंवा शेळीपालनामध्ये आपल्याला शेळ्यांना वेगवेगळ्या विविधता लागते. म्हणजे त्यांना गव्हाणीमध्ये वेगळे, मग हरभरा भुस्सा असू देल, तूर भुस्सा असू देल, कडबा कुट्टी असेल, असे विविध प्रकारे जर टाकलं तर ते चांगल्या प्रकारे खातात. म्हणजे त्यांना कंटाळा येत नाही. आपण कसं बरेच जण शेळीपालक एकच करतात, ते मग कंटाळतो माणूस खाऊन. तसं जनावरांचं पण असतं की शेळ्यांना कंटिन्यूस त्यांना एकच प्रकारे न घालता वेगवेगळ्या विविध हरभरा, तूर भुस्सा किंवा कडबा कुट्टी. मी कडबा कुट्टी घालतो. अतिशय चांगल्या प्रकारे कडबा कुट्टी खातात कारण त्याची साईज जी असते, शेळ्यांचं तोंड आणि ह्या कडब्या कुट्टीची साईज ही बरोबर अगदी ते खाताना त्यांना व्यवस्थित खाल्लं जातं आहे. पचायला पण हलका आहे. आणि सर पण थोडी माहिती सांगतील. सर सांगा आता ह्याच्याबद्दल. हे कडबा कुट्टी कडबा फॅट वाटते. बरं. ॲसिड चालू लागते. बरोबर. मसाल्यांचं आरोग्य सुधारते. बरोबर. म्हणजे चारा खाल्ल्यामुळे. बरं. म्हणजे सरांना म्हणायचं की हा परिपूर्ण सकस आहार आहे शेळ्यांना किंवा जनावरांना आणि तो वापरला पाहिजे. आता सर ह्याचा रेट काय? ह्याचा आता आम्ही 13 रुपये किलो विकाले. हां, तर मित्रांनो हरभरा भुसा आपण 9 रुपये किलोने बघितला. हा थोडासा त्याच्यापेक्षा जास्त प्राईजला आहे पण चांगली क्वालिटी आहे आणि प्रोटीनयुक्त आहे. हा 14 रुपये किलो आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो 60 किलोची गोणी असते. तर अशा पद्धतीने हा एक चारा, हा भुसा झाला म्हणजे कडबा कुट्टी झाली आहे. आणि दुसरा आणि प्रकार सर हां, तर मित्रांनो शेळ्यांसाठी अतिशय दुसरा अनेक उपयुक्त चारा म्हणजे तूर भुस्सा. तूर भुस्सा हा प्रोटीनयुक्त आणि अतिशय चांगल्या प्रकारे खाणारा आणि
सर्व शेळीपालकांना स्टोरेज करणारा वर्षभर आपण हे स्टोअर करू शकतो. हां, वर्षभर स्टोर वर्षभर स्टोअर करू शकतो आणि अतिशय स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे हा आपला तूर आहे, तुरीचा पाला म्हणतो आपण, त्याच्यापासून हे स्टोअर करून आपण वर्षभर आपण जरी काही जागेवर नसलो तरी कामगारांच्याकडून आपण त्यांच्याकडून चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतो. मित्रांनो, कसं आहे, आपल्याकडे आहारामध्ये आपल्याला 70% खर्च हा शेळीपालना जनावरांमध्ये 70% खर्च हा आहारावर होत असतो आणि हे जर आपण व्यवस्थित मॅनेज केलं. आता हे बघा, यांनी गोडाऊन करून किती चांगल्या प्रकारे स्टोअर केले सांगा. अजिबात कुठून पाण्याचं येणार नाही, फक्त थोडीशी हवा राहण्यासाठी थोडंसं गॅप ठेवलं आहे त्यांनी आणि थोडंसं पार्टिशन, खिडक्या, विंडो ठेवलेत म्हणजे चांगल्या प्रकारे थोडी आत हवा खेळती राहावी. इतर वेळी ते बंद करतात आणि फिल्टर स्टेशन आहे. काही काडी वगैरे किंवा घाण असेल तर ते रिमूव्ह करण्यासाठी हा एक सेक्शन आहे. त्यांचं हे ऑफिस आहे, कस्टमर येतात इथून आणि अशा पद्धतीने मित्रांनो अतिशय एक साधारणतः 40 बाय 80च्या असे शेडमध्ये 40 बाय 100 आहे. 40 बाय सरांनी सांगितले त्याप्रमाणे विड्थला 40 आहे, लांबीला 100 आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो केलं पाहिजे. म्हणजे वर्षभर आपण आपल्या शेळीपालनामध्ये असं जरी शेड बांधलं आणि हे केलं तरी स्टोअर होण्यासारखं आहे. तर हरभरा भुसा हा आपल्याला कायम शेळीपालनामध्ये लागणारा चारा आहे. तर आता सर तुम्ही थोडी ह्याची माहिती सांगा. तूर पालायची हां, हरभरा भुसा आपला तूर भुसा हा 25 रुपये किलो आहे. बरं. हा शेळानी घालायचा फार चांगला असतोय. बरं. तर मित्रांनो हा सुद्धा एक चांगला प्रकारे चारा आहे आणि तूर भुसा आपण वापरला पाहिजे. म्हणजे शेळ्यांसाठी चांगल्या आरोग्य ठेवण्यासाठी, त्यांची वजन वाढ घेण्यासाठी किंवा शेळ्यांचं चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होण्यासाठी हा एक अतिशय महत्त्वाचा भुसा आहे. म्हणजे हरभरा भुसा, कडबा कुट्टी आणि तूर भुसा. तर तूर भुसाचा स्टोअर करायला हरकत नाही. म्हणजे साधारणतः ज्यांच्याकडे एक 50 शेळ्या आहेत किंवा 100 शेळ्या आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहेत तर आपल्याला साधारणतः शेळीला दिवसात 4 किलो चाराला लागतो. म्हणजे कुठलाही चारा असू देईल. मग त्याच्यामध्ये 4 किलो पर शेळी मागं आपल्याकडे किती शेळ्या आहेत असं दिवसाचं गणित काढून वर्षभर आपल्याला किती लागणार आहे 365 दिवसाचं, तर त्याप्रमाणे कॅल्क्युलेशन करून तुम्ही जर असं स्टोअर करून ठेवला तर ऐनवेळी आपल्याला जनावरांना चारा घालण्यासाठी फिरावं लागणार नाही. पावसाळ्यात अतिशय उपयुक्त असा हा चारा आहे. एका ठिकाणी जर आपण असे शेडमध्ये स्टोअर करून ठेवला तर पावसाळ्यात आपल्याला 3-4 महिने कुठेही आपल्याला जायची गरज नाही. जागेवर चांगलं व्यवस्थापन आपण करू शकतो. तर माझ्या शेतकरी बांधवांना किंवा शेळीपालकांना विनंती आहे की अशा ठिकाणी तुम्ही कडबाकुट्टी घ्या आणि स्टोअर करा. आणि सरांनी आपल्याला बऱ्यापैकी मार्गदर्शन केलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे सांगितलेलं आहे. सर, आता याच्या व्यतिरिक्त आणि कुठला चारा भुसा आहे का? नाही झालं. सर आलेत काय? पाटील सर नमस्कार. सरांचं म्हणजे आपण जे ओनर आहेत त्या ओनरांची आपण माहिती घेऊ. सर नमस्कार. तुम्हाला ही कल्पना कशी सुचली की म्हणजे आपण एक कडबाकुटी ह्या लोकेशनला असावं? लोकेशनला रस्त्याच्या कडेला आहे म्हणून म्हणजे जाता येतं जी लोक आहेत कर्नाटकची, आता ती देवाला जी जातात बरोबर, ह्या रोडवरच असतात कर्नाटकचे. बरोबर. त्यामुळं जे लोकेशन रस्त्यावरचं जे होतं आम्हाला ते पाहिजे होतं. बरं. पहिला आमचं होतं आतल्या साईडला. बरं. पहिल्यापासून आमचा वडिलांच्या ह्याच्यापासून आमचा धंदा येऊ बरोबर, कडबाकुट्टीचा. बरोबर. मग तोच पहिला लहान होता, तो आता मोठा करण्यात आलाय. तो रस्त्याच्या कडेला घेतलाय म्हणजे जाता येता जी लोक म्हणजे ट्रान्सपोर्टेशनला चांगलं होईल. ट्रान्सपोर्टला पण आणि जाता येता जी लोक आहेत ती म्हणजे बोर्ड वगैरे बघून त्याच्यात वगैरे आता जरा म्हणजे त्याच्यामुळे चालना मिळाल्या की रस्त्यावर आल्यामुळे चालना मिळाल्या त्याला. बरोबर. तर मित्रांनो आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे की त्यांनी जागा निवडताना अतिशय चांगल्या प्रकारे निवडली. बघा, हार्डली एक 40 मीटरवर रोड आहे आणि त्यांचं यायला सुटसुटीत आहे. गाडी आरामात येऊ शकते, लोड होऊ शकते, अनलोड होऊ शकते आणि सरांनी वेगवेगळ्या प्रकारे ठेवले. आता सर आम्हाला बऱ्यापैकी सरांनी तुमच्या पार्टनरनी सांगितलेत, थोडं मला आणि तुम्हाला आणि ॲडिशनल काय सांगता येईल का? म्हणजे कुठले आपण वेगवेगळे भुसे ठेवलेत? आता सध्याला बघा कडबाकुट्टी आहे, हरभऱ्याचा आहे आणि तुरीचा आहे. बरं. तुरीमध्ये 2 प्रकार येतात, एक काडीमाल आणि पालामाल. बरोबर. आणि काडीमाल जे आहे त्याचं म्हणजे जनावरांना इजा होते त्यामुळे ते आम्ही मालच ठेवला नाही. बरं. तो डायरेक्ट TMR करायला जातोय. बरं. TMR साठी तेवढाच तो माल देतोय आपण. आणि जो पालामाल आहे तो चालतोय जनावरांना कुठल्याही पण. यावर्षी थोडाफार रेट जादा आहे का म्हणजे तुरीचं पीक जर कमी आहे त्यामुळे तुरीचं रेट थोडा जादा आहे यावर्षी. बरं. आता सर मला सांगा, आपलं जे काही आता हे भुशाचे जे प्रकार आहेत तर आपल्याला शेळीपालकांना किंवा जे पशुपालक करतायत, मग गोटे असू देत किंवा वेगवेगळे जनावरांचे वेगळे जे ॲनिमल्स आहेत
तर त्यांना स्टोअर करण्यासाठी म्हणजे तुम्हाला आणि काय असं सांगता येईल की वर्षभर त्यांनी कशा प्रकारे मॅनेज केलं पाहिजे वर्षभर हे जर ठेवायचं झालं तर वाळ्या ठिकाणी ठेवायला लागतंय. बरोबर. त्याला पाणी लागलं, थोडं जरी पाणी लागलं तरी माल टिकत नाही. बरोबर. पूर्ण काळा पडतो. कुठला पण ह्यातला सगळा वाळा माल आहे. बरं. वाळा माल ठेवताना स्टोअर करताना हे चांगल्या पद्धतीने म्हणजे जिथं पाणी लागत नाही म्हणजे उंचीवर थोडा ठेवला तरी एक नंबर होईल. नाहीतर ह्याला उंदरं वगैरे ते पण हां, आता मी बऱ्याच वेळा पाहिलं पोल्ट्रीमध्ये असू देईल किंवा शेळीपालक असू देईल थोडं प्लॅटफॉर्म केलं पाहिजे आणि त्याच्यावर ठेवलं पाहिजे म्हणजे घुसे किंवा जे काही बाह्य परजीवी येणारे आहेत ते अटॅक होणार नाही आणि आपलं वस्तू चांगली राहील. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे हवा खेळती राहिली पाहिजे आणि पाणी नाही लागलं पाहिजे, हा मेन आहे. आता गोणी सर हे साधारण सरांनी सांगितलं की एक 60 किलोचं आहे, बरोबर आहे? सगळे 60 किलोचे आहेत. हरभरा तेवढं 60 किलो येते. बरं कडाबाकुटी 40-45 येते आणि तुरीचं 25 किलो येते. बरं. आता रेट तुम्ही हे सगळे रिजनेबल रेट आहेत, होलसेल रेट आहेत ना? होलसेल डेपो असल्यामुळं होलसेल रेट मिळणार सर. बरं. आणि ट्रान्सपोर्ट आपलं स्वतःचं मशीन वगैरे असल्यामुळं रेटमध्ये तुम्हाला बाहेरच्यापेक्षा आपलं कमी बसणार. बरं. आणि सर मला एक विचारायचं होतं की ट्रान्सपोर्टेशनचं कसं आहे म्हणजे जर समजा एक शेतकरीनं मी सांगितलं की बाबा सर अशा ह्या ठिकाणी कडबाकुटी आहे, माझे हे चॅनल पाहणारे लोक आहेत, तर त्यांना जर तुमच्या ठिकाणी यायचं असेल तर आता हा तुम्ही सांगितलं की पर के जी याप्रमाणे रेट सांगितला, पण ट्रान्सपोर्टेशनला असं काही करता येईल का? समजा बाहेरून जर कोणी येत असेल तर त्यांना असं व्यवस्था करून द्याल का तुम्ही? ट्रान्सपोर्ट आपल्या गाड्या स्वतःच्या डायरेक्ट गाड्या एक टाक घेत असलं तर डायरेक्ट पोहोचून जाईल तुम्हाला. बरं. फक्त त्याचे पर के जीच्या वेगवेगळे रेट राहतील ना, म्हणजे लोकेशन त्यांचं बघून लोकेशनवरती रेट राहते. हो, पण ते चिपमध्ये राहील म्हणजे बाहेरच्या रेटपेक्षा थोडंसं तुम्ही ॲडजस्ट करून द्याल. फक्त डिझेलची कॉस्ट घेतात, बरोबर आहे. तर मित्रांनो, शेळीपालनामध्ये आपल्याला शेतकरी बांधवांना किंवा जी जनावरे सांभाळतात त्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल आणि आपल्या शेतकरी बांधवांनाचं आयुष्य किंवा त्यांचं जे काही कष्टाचं मोल असतं त्यांना ते मिळलं पाहिजे. सर हे थोडं फिल्टर सिस्टीमबद्दल सांगा मला. हे सोयाबीनची फिल्टर. बरं. सोयाबीन जे आपण बियासाठी देतोय ना, हो, त्यासाठी ते वरून टाकलं तर खाली ग्रेडेशन करते. बरं. चांगला माल जो आहे तो साईडला काढते आणि खराब माल वेगळा काढते. आता ह्या हरभरा पण आहे आपल्याकडे घोड्यांसाठी जो हरभरा लागतोय हो, तो पण आहे आणि मक्का जो लागतोय शरडांसाठी बरं. मक्का पण आहे. जर मक्का तर मित्रांनो, हरभरा ऑलरेडी हरभऱ्याचा पण आहे, अतिशय प्रोटीनयुक्त हा हरभरा चॅनल आहे. तर हरभरा आपल्याला घेतला पाहिजे, विविधता ठेवला पाहिजे. आता हा बघा, हा हरभरा आहे, मका म्हणतो आपण, मका म्हणजे स्वीट कॉर्नरचा प्रकार. तर अतिशय चांगल्या प्रकारे खातात. चुनी म्हणतात, ह्याच्यापासून चुनी बनवली जाते. आणि सरांच्या हातामध्ये पाहत आहे, अतिशय टणकदार आणि भरलेला आहे आणि क्लीन आहे, स्वच्छ आहे. मी बघितला, अतिशय बघा स्वच्छ आणि क्लीन दिसतोय. म्हणजे अतिशय उपयुक्त असा प्रोटीनयुक्त पशुखाद्य आहे. आपल्याला हे बारीक पण करून आपण घालू शकतो किंवा असं सुद्धा खातात, पण बारीक केलेलं कधीही चांगलं. तर सर ह्याचा काय रेट आहे? त्याचा आता सध्याला मला 21-22 रुपये पण बसतो. 21-22 रुपये किलो. आणि ह्याचा हे आपण म्हणतो हे 56 रुपये 5,700. 5,700. 56 रुपये किलो. 56 रुपये किलो. चालेल. हे 21 रुपये किलो आपला मेज म्हणतो आपण. मेज म्हणजे मका. आणि ह्याला म्हणतो आपण काय म्हणतो सर? हरभरा किंवा चणा. राईट. चणा अतिशय खूप उपयुक्त आहे. ऑलरेडी माझे चॅनल आहेत चणाच्याबद्दल पण आहे, त्याचे कंटेंट किती असतात किंवा मक्यामध्ये किती कंटेंट असतात, प्रोटीन असतात, ते सर्व डिटेल माझे ऑलरेडी व्हिडिओ आहेत. आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये काय कव्हर करायचं आहे की अशा ठिकाणी स्टोरेज मिळतं आणि आपण जाऊन शेतकऱ्यांनी घेतलं पाहिजे आणि स्टोअर करून ठेवलं पाहिजे. मी बऱ्याच वेळा पाहतो मित्रांनो, शेतकरी खूप दिवसात धावतात, म्हणजे रोज त्याच्या मागं फक्त चारा व्यवस्थापनामध्येच राहतात. तर तसं मित्रांनो करण्याची गरज नाही आहे. आपण आपल्या जनावरांची संख्या बघून वर्षभर दिवसात त्यांना किती लागणार आहे त्याचं 365 दिवसाचं कॅल्क्युलेशन करून जर असं स्टोअर करून ठेवलं. आता ह्यांनी बघा किती, आणि शेडची साईज पण सांगितली आहे. अतिशय उत्कृष्ट प्रकारे शेड बनवलेला आहे माझ्या माहितीप्रमाणे आणि अतिशय सुटसुटीत आणि लोड होण्याचं जागा आहे. आणि माझ्या शेतकरी बांधवांना किंवा शेळीपालकांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी यावं, सरांशी बोलावं. सरांचं चांगल्या प्रकारे नॉलेज आहे आणि सरांना भेटून, सरांचा डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲड्रेस देतो, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर देतो, त्यांच्याशी पहिला कॉल करा, सर्व माहिती घ्या आणि त्यांचे रेट पहा. ते सर थोडेफार सर कन्सेशन हे राहील ना, ॲडजस्टेबल कराल. तर सरांचं म्हणणं आहे की क्वांटिटीनुसार तुमचं ठिकाण बघून ते पण ॲडजस्ट करतील. तर माझे शेळीपालक बांधवांना किंवा जे जनावरं सांभाळत आहेत किंवा जे शेतकरी बांधवांना आहेत त्यांना विनंती आहे किंवा त्यांनी अशा प्रकारे स्टोअर करून ठेवा. वर्षभर आपल्याला लागणारं नियोजन करा. व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. आपल्या
कुठल्याही व्यवसायामध्ये असू देल, म्हणजे कडबाकुट्टी व्यवसाय असू देल, शेळीपालन असू देल किंवा कुठलाही धंदा असू देल, व्यवस्थापनाला खूप महत्त्व आहे. म्हणजे जसं तुम्ही व्यवस्थापन कराल, म्हणजे आर्थिक गणित जे आहे ते व्यवस्थापनावर आहे. आणि स्टोअर करा आणि चांगल्या प्रकारे इथं माल अवेलेबल आहे, क्लीन आहे, स्वच्छ आहे, सगळ्या प्रकारचे हरभरे आहेत, सगळ्या प्रकारचे भुसे आहेत. तर तो तुम्ही इथं येऊन पहा, सरांशी डिस्कस करा आणि क्वांटिटी घ्या आणि वर्षभर स्टोअर करून ठेवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा एक छोटीशी माहिती आपल्याला दिलेली आहे. आशा करतो की व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल. सबस्क्राईब करा आणि काही प्रश्न असतील तर सरांना कॉन्टॅक्ट नंबर देतो मी डिस्क्रिप्शनमध्ये, त्यांना विचारा, त्यांच्याकडून माहिती घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढे तुमची वाटचाल ठेवा. तर अशा पद्धतीने मित्रांनो, मला एक कडबाकुट्टीचा व्हिडिओ बनवायचा होता. तर सरांनी मला परमिशन दिली आणि त्यांनाही चांगल्या प्रकारे माझ्या चॅनलमार्फत लाभ होईल ही अशी मी आशा ठेवतो आणि हा व्हिडिओ संपवतो. मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.